8वा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे विचारलेला आहे की शिक्षिका आपल्या वर्गात नेमकी सूचना देते आणि विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या परिस्थितीत भूमिका करण्यास सांगते. त्यानंतर त्याच्या भूमिकांशी संबंधित काही नियम निवडून त्यांचा सराव करून घेते. शिक्षिका पुढीलपैकी कोणती गोष्ट शिकविते? अशा प्रकारे आपल्याला प्रश्न आहे. ऑप्शन सुद्धा दिलेले आहे. आता हे बघा, उपचारात्मक व्याकरण. आता उपचारात्मक व्याकरण म्हणजे काय? समस्या सोडवण्यासाठी वापरला जातो. स्वायत्त व्याकरण, ससंदर्भ व्याकरण, निगमन पद्धती. आता निगमन पद्धती म्हणजे हा सुद्धा एक वेगळा विषय झाला. तर दोन ऑप्शन आहे आपल्याकडे, ससंदर्भ व्याकरण किंवा स्वायत्त व्याकरण. तर हे बघा, शिक्षिका या ठिकाणी ससंदर्भ व्याकरण करत आहे, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. आता हे बघा, ससंदर्भ व्याकरण म्हणजे काय? तर आपण या ठिकाणी माहिती सुद्धा पाहणार आहोत की ससंदर्भ व्याकरण म्हणजे काय. तर शिक्षिका विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या परिस्थितीत भूमिका करायला सांगते, म्हणजे रोल प्ले करायला सांगते आणि त्या संदर्भातूनच नियम निवडून त्यांना सराव करून घेते.